अतिशय मधुकर पिचड साहेब एकतर स्वतः ते आदिवासी मंत्री होते आणि अतिशय चांगलं काम हे त्या काळामध्ये आदिवासींसाठी झालेलं होतं आणि स्वतः मी त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला अतिशय चांगले असे संबंध आमचे होते आणि अनेक चढउतार आयुष्यामध्ये त्यांनी बघितले, परंतु सातत्याने समाजकारणामध्ये ते कार्यरत राहिले। त्यांचे चिरंजीव आता त्यांचं राजकारणाचा वारसा पुढे चालवत आहेत। त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत। की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, परंतु अशी चर्चा आहे की काही दिग्गज नेत्यांना डावललं जाईल। हे शेवटी असं असतं की मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे, त्याच्यावर मी बोलणं फारसे योग्य नाही आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील। तसंच BJPमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा शब्द हा अंतिम असतो आणि NCPमध्ये दादांचा असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही। मंत्रिपद मिळतील असं आपल्याला वाटतं शिवसेनेला? मला याच्यातली काहीच माहिती नाही, कारण मी या सगळ्यामध्ये नसतो। गृहमंत्री न देता तुम्हाला 3 मंत्रिपद इतर दिले जाते बातम्या चालतात। हे सगळ्या बातम्या आपल्याकडे चालतात, खरं काय हे आपल्याला मुख्यमंत्री महोदय सांगू शकतील। आज ते एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला आले, म्हणजे संभाजीनगरला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा तो अधिकार आहे। मी याच्यावर काय अधिक बोलू शकतो? मंत्रिपदासाठी इच्छुक आहे मी खरं तर मंत्रिपद मिळणं हे सुद्धा एक महत्त्वाची बाब असते। मिळालं तर ठीक आहे। मी स्वतः खूप चांगलं काम शिक्षण मंत्री म्हणून केलेलं आहे आणि हे एक असं पवित्र क्षेत्र आहे की जिथं तुम्ही येणारी पिढी घडवू शकता। परत त्यात काम करायला आवडेल का दुसरा? हे बघा असं आहे, मुळात मंत्री झालं पाहिजे तर आपण आपला चॉईस देऊ शकतो। मंत्रिमंडळाची नावं ज्यावेळेला जाहीर होतील त्यावेळेला खातं विचारतात मुख्यमंत्री साहेब युज्युअली, किंवा ते त्यांच्या अधिकारामध्ये ते जाहीरसुद्धा करतात। मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हटले त्या वाहिनीला मुलाखत देताना की राज ठाकरेंचे आमचे विचार जुळतात, त्यामुळे पुढच्या निवडणुकामध्ये आम्ही एकत्र येऊ। बघा शेवटी हिंदुत्व हा एक विचार आहे आणि राजसाहेबसुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर अखंडपणे चालत राहिले। यश येऊन दे अपयश येऊन दे, त्यांनी कधी आपले विचार बदलले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि शिंदेसाहेबांचं निश्चितपणे या बाबतीत जुळू शकतं आणि भाजपसुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेब सांगायचेच की गर्व से कहो हम हिंदू आहे आणि तो जो वारसा त्यांनी कायम ठेवला आहे, त्याच्यामुळे राजसाहेबांच्याबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे। मनसेने महायुतीत यायला पाहिजे, महायुतीत आलं पाहिजे आणि विशेषतः मला असं वाटतं की मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे, कारण शेवटी आपण बघितलं तर मताचं जे ध्रुवीकरण तुम्ही बघता, या ध्रुवीकरणाला उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदाच दिलेलं आहे आणि मग हे जे उत्तर दिलं हे स्पिरिट कायम टिकलं पाहिजे, तर मग सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे। शिवसेनेला जर गृहमंत्रीपद मिळालं नाही तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? दुसरे बदलून कुठली मंत्रिपद द्यावी अशी आपली अपेक्षा आहे? हे बघा शेवटी हे निर्णय इथं होत नसतात, याला वरिष्ठांची संमती लागते आणि त्याच्यामुळे जे काय मुख्यमंत्री असताना आदरणीय शिंदेसाहेबांचं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांचा चांगला मान राखला जावा एवढीच आमची कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे। चांगला मान म्हणजे किती मंत्रिपद अपेक्षित आहे? नाही असं सांगता येत नाही, लोकांनासुद्धा मेसेज जायला लागतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई केली आणि जिंकली त्यांचासुद्धा मान ठेवला जातो, ही एक महत्त्वाची बाब असते। खूप मवाळ शिवसेना झाली मंत्रिपद मागण्यात असं वाटत नाही तुम्हाला? कारण जी सगळी भूमिका तुमच्या मंत्र्यांची येतात ती खूप मवाळ आहेत असं वाटतं की ज्या दिले ते द्या अशा पद्धतीने? नाही असं काय नाही आहे। बघा शेवटी असं आहे की 3 पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येकाची मागणी असते वेगवेगळ्या खात्यांसाठी, ती प्रत्येक खाती मिळतीलच असं नाही, परंतु त्या निगोसिएशन्समधून चांगलं काहीतरी निष्पन्न होतं आणि पुढे महाराष्ट्राची सेवा करायची आहे, चांगलं सरकार बनवायचं आहे, तर अगोदरच खात्यासाठी भांडून हे घडू शकेल असं मला स्वतःला वाटत नाही। मुंबई मनपाची जोरदार तयारी सर्व पक्ष करतायत, तुम्हाला कोण प्रमुख पक्ष विरोधक वाटतोय मुंबई मनपामध्ये? तसं सध्या तर कोणी विरोधी वाटत नाही, महाविकास आघाडीच एकत्र राहिली तर तेच विरोधी पक्ष आहे। ठाकरेंची शिवसेना पण वाटत नाही? ते एकटे लढवण्याची आता त्यांची हिंमत होईल असं मला वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.